Hello everyone, this is Mansi welcoming you to this session of our English class. आज आपण तुमचा जो चॅप्टर होता द स्टोरी ऑफ टी आपण त्याला कंटिन्यू करू आणि पाहू की पुढे त्या चॅप्टर मध्ये आणि काय आपल्याला रोचक जाणकार्या मिळतात. तर चला वाचूया द स्टोरी ऑफ टी. तर आपण आपल्या मागच्या सेशन मध्ये इथपर्यंत वाचलं होतं की भारतामध्ये दार्जिलिंग, आसाम आणि नीलगिरी हे 3 जागा अशा आहेत जिथे की चहाचा उत्पादन खूप चांगल्या प्रकारे होतो आणि इथला चहा खूप वर्ल्ड फेमस आहे. आता ह्याच्या पुढे वाचणं सुरू करूया आपण. मोस्ट पीपल अग्री दॅट टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक. जास्त लोक या गोष्टीशी सहमत आहे की चहा हा एक खूप रिफ्रेशिंग ड्रिंक आहे, म्हणजे असा पेय आहे ज्याने आपल्याला खूप जे उत्साह आणि ऊर्जावान फील होतं. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट्स, फॅट और प्रोटीन्स. चहामध्ये कार्बोहायड्रेट्स, फॅट किंवा प्रोटीन ह्याची मात्रा नसते. What gives tea its special and distinctive flavor is theanine as well as caffeine, which gives the drink its stimulating quality. आता कोणची गोष्ट अशी आहे जी चहाला त्याची स्पेशल, जे खूप विशेष बनवतं आणि त्याच्यात जो वेगळासा जो स्वाद आहे तो कशाने येतो, तर ते आहे थियानिन. तर थियानिन आहे आणि कॅफीन आहे. ह्याच्या कारणाने त्याचा जो स्वाद आहे वेगळासा आणि जी त्याची खूप सुंदर खुशबू येते ती त्याच्या कारणाने असते. आणि ह्याच्याच कारणाने त्याच्यात जो एक उत्तेजना जो पदार्थ असतो की चहा पिऊन एकदम लोकांना असं वाटतं की खूप फ्रेश फील होतंय, आता आपण काम करू शकू, तर ते त्याच कारणाने आहे. पहा, ह्याच्याशी रिलेटेड इथे क्वेश्चन दिला आहे, व्हॉट डज टी कंटेन, म्हणजे चहामध्ये काय असतं. तर ह्याच्यात आन्सर मध्ये तुम्ही काय लिहाले, टी कंटेन्स थियानिन एज वेल एज कॅफीन. आणि अशाच प्रकारे व्हॉट डज इट नॉट कंटेन, की ह्याच्यामध्ये काय नसतं, इट डज नॉट कंटेन कार्बोहायड्रेट्स, फॅट और प्रोटीन्स. हे जे साईड क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहेत ते असे आहेत की जसं तुम्हाला एक्झाम्स मध्ये सुद्धा येतात, तर त्याच्यात पॅराग्राफशी रिलेटेड क्वेश्चन्स असतात, तर ते त्याच्याच प्रकारचे असे हे क्वेश्चन दिलेले आहेत. नेक्स्ट वाचूयात आपण. हाऊ अँड वेन डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. केव्हा आणि कसं लोकांनी सगळ्यात पहिले चहा पिणं सुरू केलं असेल. अँड अम्युझिंग स्टोरी हॅज कम डाऊन टू अस फ्रॉम चायनीज रिजन्स. तर ह्याच्या बाबतीत एक चायनीज कहाणी, दंतकथा खूप फेमस आहे. It is said that Emperor Shennong, the father of Chinese agriculture and medicine, was on his travels when a servant was boiling some water for the emperor to drink. असं म्हटलं जातं की एम्परर शेनॉंग, जे की ज्यांना काय म्हटलं जातं, चायनीज ऍग्रिकल्चर म्हणजे कृषी आणि मेडिसिन म्हणजे औषधी, चायनीज कृषी आणि औषधीचे वडील, फादर म्हणजे वडील म्हटलं जातं एम्परर शेनॉंगला. तर ते एकदा जे आहे यात्रा करत होते आणि तेव्हा त्यांच्या सर्वेंट जो होता, जे त्यांचा नोकर होता, तो पाणी उकळत होता त्यांच्या प्यायसाठी. आणि त्या पाण्यामध्ये काय झालं, जस्ट देन अ फ्यू लीव्स फ्रॉम अ नियर बाय ट्री ब्ल्यू इन टू द बॉइलिंग वॉटर. आणि तेव्हाच त्या उकळत्या पाण्यामध्ये जवळच्या कोणत्या झाडावरनं काही पानं पडून आले आणि त्या पाण्यात पडून गेले. द वॉटर इमिडिएटली चेंज्ड कलर. तर त्या पाण्याचा कलर बदलून गेला, रंग बदलला. ऑन ड्रिंकिंग द वॉटर द एम्परर वॉज अमेज्ड बाय द रिच फ्लेवर अँड द रिफ्रेशिंग क्वालिटी ऑफ द रिझल्टिंग इन्फ्युजन. जेव्हा ते पाणी प्यायले ते राजा, तेव्हा त्याच्या फ्लेवरनी, त्याच्या स्वादानी जे आहे त्यांना एकदम रिफ्रेश वाटलं, त्यांना खूप छान वाटलं. आणि हे जे इन्फ्युजन, रिझल्टिंग इन्फ्युजन म्हणजे आपण कोणत्या वस्तूत काही वस्तू मिळवतो तर त्याला म्हणतात इन्फ्युजन. तर हे जे इन्फ्युजन झालं होतं पानांचं त्या पाण्यामध्ये, तर त्याच्याने ते खूप अम्युज झाले, त्यांना फार आश्चर्य वाटलं त्यांना. एक्साइटेड बाय द अननोन प्लांट अँड इट्स अमेझिंग फ्लेवर, he carried out further investigations and discovered that tea had many healing and restorative properties and could also be used as an antidote to certain poisons. तर काय झालं की ते पेय पिऊन, ते जो पाणी होता, चहा पिऊन म्हणजे ते त्यांना असं खूप उत्साह वाटला. आणि मग त्यांनी सोचलं की हे अननोन प्लांट कोणचा आहे, हा कोणचा म्हणजे की असं झाड आहे जे की आपल्याला नाही माहिती आणि ह्याच्यात इतका छान फ्लेवर आहे. तर त्यांनी काय केलं, त्यांनी पुढे त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलं. त्यांनी पाहिलं की आपल्याला आणि याच्या बारेमध्ये जाणकारी घेतली पाहिजे. आणि मग त्यांनी हे ज्ञात केलं की चहा जो असतो ह्याच्यात खूप सारे हिलिंग, म्हणजे जे की आपल्याला बरे करणारे, हील म्हणजे काय, आपल्याला बरं करणारं असं, आणि रिस्टोरेटिव्ह प्रॉपर्टीज म्हणजे की त्याच्यात खूप असे चीज आहेत ज्यांनी की आपल्या शरीराला चांगलं होय, म्हणजे नुकसान नाही पोहोचत आणि छान वाटतं. आणि याच्याच बरोबर सर्टेन पॉइझन, जे विष असतात कोणचे कोणचे, त्याचं एक अँटीडोट म्हणजे की, अँटीडोट म्हणजे काय, जे विषला समाप्त करू शकेल, ह्याचंही ते काम करतं. आता बघा, ह्याच्याशी संबंधित क्वेश्चन आहे, हु वॉज एम्परर शेनॉंग. त्याचा काय आन्सर लिहिले, एम्परर शेनॉंग वॉज द फादर ऑफ चायनीज ऍग्रिकल्चर अँड मेडिसिन. ठीक आहे.
Why did he carry out further investigations about tea? की त्यांनी का आणि पुढचा इन्व्हेस्टिगेशन केला? तर ह्याच्यात काय होईल? Excited by the unknown plant and its amazing flavor, he carried out further investigations about tea. ठीक आहे. आता पहा नेक्स्ट पुढे. Yet another legend tells us that it was a Buddhist monk named Bodhidharma who was the first to use tea as a drink. एक अनेक कहाणी अशाच प्रकारची प्रचलित आहे, ज्याच्यामध्ये म्हणतात की एक बुद्धिस्ट जे साधू होते, बोधिधर्म त्यांचं नाव होतं, ते पहिले व्यक्ती होते ज्यांनी चहा एज अ ड्रिंक, एज अ पेय पदार्थ यूज केला होता, प्रयोग केला होता. He was keen to find a herb or a medicinal plant which would help him stay awake and alert for long periods of time in prayer and meditation. तर ते एक अशा औषधीचं किंवा अशा हर्बचं शोध काढत होते, शोध लावत होते, ज्याच्याने की ते जास्त वेळ जागू शके आणि जागून काय करतील आणि ते अवेक राहू शके, अलर्ट राहू शके जास्त लॉंग पिरियड्स करता, ताकी ते आपले प्रेयर, प्रार्थना करू शके आणि योग ध्यान करू शके. तर म्हणून ते शोध काढत होते. After considerable search and trial, he found that chewing leaves from the tea shrub acted as a stimulant, helping him stay awake. तर त्यांनी जे खूप शोध केले, खूप याच्या बारेमध्ये पता लावला आणि त्याच्यानंतर ते या नतिजेवरती पोहोचले की जे चहाचे जे पानं असतात, जे च्युइंग लीव्स फ्रॉम द टी श्रब, जे चहाचे छोटे छोटे जे श्रब्स असतात, झाडं असतात, त्याचे पानं जर आपण चबवले तर ते काय करतात, ऍक्टेड एज अ स्टिम्युलंट हेल्पिंग हिम स्टे अवेक. तर त्याच्याने आपल्याला खूप जागृती राहते आणि ते उत्तेजक पदार्थ असतो एक, तर त्याच्याने आपल्याला झोप नाही येत. इट वॉज ही हू इंट्रोड्युस्ड टी अमंग हिज डिसायपल्स इन चायना. तर असं म्हटलं जातं की तेच पहिले होते ज्यांनी की चायनामध्ये आपल्या शिष्याला हे दिलं होतं, ही गोष्ट सांगितली होती. इट इज सेड दॅट जॅपनीज प्रीस्ट स्टडिंग अंडर बुद्धिस्ट टीचर्स. असं म्हटलं जातं की जॅपनीज जो प्रीस्ट असतात, प्रीस्ट म्हणजे काय, तेच साधू महात्मा होते जे की बुद्धिस्ट टीचरच्या खालती पढत होते चायनामध्ये, म्हणजे होते जॅपनीज, चायनामध्ये ते बुद्धिस्ट पढत होते. तर कॅरी टी सीड्स अँड लिव्स बॅक होम विथ देम. तर ते आपल्या बरोबर जे आहे चायनाहून जपान, हे जे चहाचे जे सीड्स होते, सीड्स म्हणजे काय, वीज असतात जे, ते वीज आपल्या बरोबर ते तिकडे घेऊन गेले. Turkish traders also began to bargain for tea on the border of Mongolia. अशाच प्रकारे म्हणतात की टर्किश जे ट्रेडर्स होते, व्यापारी होते, टर्किशचे जे व्यापारी होते ते सुद्धा बार्गेन करू लागले चहा करता. बार्गेन करणं म्हणजे काय असतं की मोलभाव करणं, मोलभाव करू लागले चहा करता ऑन द बॉर्डर ऑफ मंगोलिया. मंगोलियाची जी सीमा होती, बॉर्डर काय असते, सीमा असते ना एका देशची दुसऱ्या देशची, तर त्या सीमावरती तिथे ते लोक, टर्किश जे व्यापारी होते तेही लोक त्याचा व्यापार करू लागले. In fact, the story goes that the Chinese emperor Yu Tisung was so taken up with tea that he set up a research into the best tea whisking methods. हेही म्हटलं जातं, अशी कहाणी पण आहे की एक जे चायनीज एम्परर होते यू टिसुंग म्हणून, ते इतकं त्यांना चहा आवडलेला होता की त्यांनी काय केलं, त्यांनी एक रिसर्च केली, त्यांनी एक अनुसंधान, शोध लावला इनटू द बेस्ट टी विस्किंग मेथड्स. टी विस्किंग म्हणजे चहा पिण्याच्या मेथड्स वरती त्यांनी रिसर्च केला. अँड ऑल्सो होस्टेड टी मेकिंग अँड टी टेस्टिंग टुर्नामेंट्स इन द कोर्ट. आणि आपल्या कोर्टमध्ये, म्हणजे की जिथे ते बसत होते अशा जागी, त्या राजांनी काय केलं की ते टुर्नामेंट ठेवते, म्हणजे कॉम्पिटिशन ठेवते, टी मेकिंग म्हणजे चहा बनवायचं आणि चहा टेस्ट करायचं, असे टुर्नामेंट ठेवत होते. सो टी माइंडेड वॉज ही. ते इतके जास्त टी माइंडेड होते, म्हणजे चहा त्यांच्या दिमागमध्ये इतकं जास्त भरलेलं होतं, that he failed to notice that Mongolia had actually taken over his empire. त्यांना इतकं जास्त ते चहामध्ये हरवून गेलेले होते की त्यांना कळलंच नाही की मंगोलियानी त्यांच्या एम्पायर वरती, त्यांच्या राज्यावरती कब्जा करून घेतलेला आहे. ते इतके चहामध्ये वाहिलेले होते. Thus the habit of drinking tea spread to Japan. तर अशा प्रकारे जी हॅबिट होती चहा पिण्याची, स्प्रेड टू जापान, जापान पर्यंत पोहोचली, युरोप अँड इंग्लंड, युरोप आणि इंग्लंड पर्यंतही पोहोचली. वेअर इट बिकेम अ फॅशनेबल अँड पॉप्युलर ड्रिंक अमंग द पीपल. जिथे की सगळ्यांमध्ये, लोकांमध्ये एक फॅशन सारखं होऊन गेलं की चहा पिणं म्हणजे फार मोठी फॅशनची गोष्ट होती तिथे. हाऊ डिड दिस मॅजिकल बेवरेज येट गेट इट्स नेम. तर असं आता विचार येतो की या पेय पदार्थाला ह्याचं नाव कसं मिळालं. The Chinese character tu was first used in early inscriptions to describe tea. असं म्हटलं जातं की जे चायनीज कॅरेक्टर म्हणजे की जे अक्षर असतात, हे जे टी यू टू म्हणतात ना,
हे पहिल्यांदा अर्ली इन्स्क्रिप्शन म्हणजे काय असतं, जे दगडावरती काही लिहिलं जातं त्याला इन्स्क्रिप्शन म्हणतात. टू डिस्क्राईब टी, हे पहिल्यांदा लिहिले गेले होते चहाला सांगाय करता. बट लेटर अ न्यू कॅरेक्टर चा वॉज डेव्हलप टू रेफर स्पेसिफिकली टू टी. पण नंतर हे जे दिसतंय चा, असं आपण याला उच्चारणीचं चा म्हणून करू ना, आता ह्याचं जे आहे केलं गेलं, डेव्हलप केलं गेलं आहे, हे चहा करता ह्याला म्हणायला. द वर्ड चा इज नाव समटाइम्स युज्ड इन इंग्लिश टू रिफर टू चायना टी. तर हे या शब्दाचं चहाचं यूज होतो इंग्लिशमध्ये चायना टी असं जेव्हा त्यांना सांगायचं असतं तेव्हा या शब्दाचा यूज करतात. अँड एज वी ऑल नो इट इज व्हेरी क्लोज टू द हिंदी वर्ड चाय. आणि जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हिंदीचा जो शब्द आहे चाय तो याच्या खूप क्लोज आहे, विच इज यूज ऑल ओव्हर इंडिया टू रिफर टू टी, जो की पूर्ण भारतात यूज केला जातो चहा करता. आता बघा, तुमचे व्होकॅबलरी, ग्रामर आणि रिडिंग स्किल्सच्या रिलेटेड जे एक्झाम्स मध्ये येतं त्याच्याशी रिलेटेड हे असे क्वेश्चन्स येतात, ते तुम्हाला समजावते याच्यात. ह्याच्यात तुम्हाला एक पॅराग्राफ येईल, ह्याच्यात पॅराग्राफ लिहिणं शक्य नाहीये. तुम्ही पेज 20 वरती बघाले, डज द हॅबिट हे शब्द पाहिले, इथपासून पाहून फ्री रेडिकल्स इथपर्यंत हा पूर्ण जो पॅराग्राफ एवढा येईल, एवढा आहे पूर्ण पेज 20 वरती. तर त्याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन आन्सर्स आणि वेगवेगळे प्रकारचे प्रश्नोत्तर बघा. हे आहे सगळ्यात पहिले आहे ट्रू फॉल्स, की सही गलत जे असतात. फर्स्ट आहे द फर्स्ट इंडियन टी वॉज सेंट टू इंग्लंड फॉर पब्लिक सेल इन 1823. तर हे काय राहिले, फॉल्स आहे. सेकंड आहे टी बिकेम अ फॅशनेबल अँड पॉप्युलर ड्रिंक इन युरोप. ट्रू. ह्याच्यातनं काही काही आपलं वाचलेलं सुद्धा आहे. आर बॉडी प्रोड्युसेस केमिकल्स कॉल्ड फ्री रेडिकल्स. ट्रू. द वर्ड चाय इज नाव समटाइम्स युज्ड इन इंग्लिश टू रिफर टू चायना टी. तर हे ट्रू आहे. हे तुम्ही जसं पॅराग्राफ वाचाले आणि तेव्हा पहा, तुम्ही याला जे आहे चेक करा की हे सही आहे की नाही. मी तर लिहून दिलं, जर मी चुकीचं लिहिलं असेल तर तुम्ही सुद्धा ह्याला चेक करा आणि बघा. नाव कम्प्लीट द वेब. आता ह्याच्यात हे वेब एक दिलं जाईल, आन्सर्स मी डायरेक्टली देऊन दिले आहेत, वेब नाही बनवलंय. हे तुम्हाला वेब टाईपनी येईल. हाऊ इंडिया बिकेम द लिडिंग प्रोड्युसर्स ऑफ टी. भारत कसं जे आहे सगळ्यात मोठं उत्पादक बनलं चहाचं. तर ह्याचं बघा. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी मेड अनसक्सेसफुल अटेम्प्ट्स टू ग्रो टी फ्रॉम 1770 पासून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनी खूप असफल प्रयत्न केले चहा उगवायचे. रॉबर्ट ब्रूस इन 1823 डिस्कवर्ड प्लांट्स ग्रो वेल इन अपर ब्रह्मपुत्र व्हॅली. रॉबर्ट ब्रूसनी 1823 मध्ये 1823 मध्ये हे डिस्कवर केलं की अपर ब्रह्मपुत्र व्हॅली जे आहे तिथे खूप छान प्लांट्स उगतात चहाचे. इन मे 1838 इंडियन टी फ्रॉम आसाम वॉज सेंट टू इंग्लंड फॉर पब्लिक सेल. आणि 1838 मध्ये भारताची चहा होती आसामची ती इंग्लंडला धाडली गेली सेल करता, विकाय करता. आणि इंडिया वेंट ऑन टू बिकम वन ऑफ द लिडिंग प्रोड्युसर्स ऑफ टी इन द वर्ल्ड. आणि तेव्हा नंतरपासून भारत जे आहे ते लिडिंग प्रोड्युसर झालं, सगळ्यात सर्वोत्तम उत्पादक झालं चहाचं. त्याच्यानंतर हे मॅच द वर्ब्स इन ए विथ द रिलेटेड फ्रेजेस इन बी. हे मॅच द फॉलोइंग टाइप्स येतात तुम्हाला. पहा, रिड्यूस, कंट्रोल, फाईट, हेल्प, व्हायरसेस इन आवर बॉडी, अस लिव्ह लॉंगर, द रिस्क ऑफ कॅन्सर आणि ब्लड प्रेशर. हे असे 4 दिले आहेत इकडे. तुम्हाला ह्याच्यात 5ही येतात, हे लक्षात ठेवा की ए साईडला 4 आहे, बीच्या साईडला 5 आहे. ते तुम्हाला भ्रमित करायला असं पण देतात. तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की कोणचं सही असेल. तुम्ही पॅराग्राफ वाचाल तर तुम्हाला आपच कळेल. फर्स्ट आहे रिड्यूस. तर काय रिड्यूस करेल, द रिस्क ऑफ कॅन्सर. रिड्यूस द रिस्क ऑफ कॅन्सर. कंट्रोल ब्लड प्रेशर. फाईट व्हायरसेस इन आवर बॉडी. आणि हेल्प अस लिव्ह लॉंगर. हे आन्सर सगळे लिहिलेले आहेत, हे तुम्ही चेक करू शकता. नेक्स्ट आहे राईट द वर्ड्स रिलेटेड टू मेडिसिन फ्रॉम द पॅसेज. मेडिसिन या शब्दाशी रिलेटेड जितकेही शब्द आहेत तुम्हाला लिहायचे आहेत. तर हे पॅसेज जेव्हा तुम्ही बघाल तर तुम्ही लिहू शकता कॅन्सर, ब्लड प्रेशर, व्हायरसेस, अँटीऑक्सिडेंट्स, फ्री रेडिकल सिस्टम, बॉडी हेल्थ, डॅमेज. अंडरलाईन द इन्फिनिटिव्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. इन्फिनिटिव्स काय असतात, जे की एक वर्ब असतं, वर्ब मध्ये टू लागलेलं असतं त्याच्याबरोबर. द वर्ड चा इज युज्ड इन इंग्लिश टू रिफर टू चायना टी. इथे टू रिफर. टी मे बी एबल टू रिड्यूस द रिस्क ऑफ कॅन्सर. तिथे टू रिड्यूस. तर जिथे टू लागलं राहील ते इन्फिनिटिव्ह राहील. तर अशा प्रकारे आज आपण जो चहा कसा असतो, कसा आणि पुढे वाढेल, आपण पुढच्या सेशन्स मध्ये सुद्धा बघूया. त्याच्या अलावा आज आपण ग्रामर पोर्शन बघितलाय, त्याच्यात तुम्हाला हे समजायला हवं की अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला येतात एक्झाम पेपरमध्ये. हा पॅटर्न हा असतो. मी तुम्हाला पेपरचा पॅटर्न सांगते आहे, तुम्हाला काही पण येऊ शकतं एक्झाम मध्ये. ते वी नेव्हर नो की व्हॉट विल कम इन द एक्झाम. तुम्हाला हर वस्तूची तयारी करून ठेवावी लागेल आतापासून.
तर आता आपला आजचं सेशन इथेच फिनिश होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.